उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस। सुनील राऊतांना फोन करून शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची केली विचारपूस। पुणे जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानीच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी देण्यास कोर्टाचा नकार। गुन्हा रद्द करण्यासाठी तेजवानीनं हायकोर्टात घेतली होती धाव। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। माजी उपमहापौर राजू शिंदेंची भाजपमध्ये घर वापसी होणार। 13 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता पक्षप्रवेश सोहळा। अकोला महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत 80 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर। 80 पैकी 43 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव। जालन्यामध्ये 16 प्रभागांसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया। 65 जागांपैकी 33 जागा महिलांसाठी आरक्षित। पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम यांची माहिती। दिल्लीतील स्फोटानंतर पंढरपुरातही हाय अलर्ट। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची सुरक्षा वाढवली। मंदिराभोवती अत्याधुनिक शस्त्रांसह 24 तास पोलिसांचा खडा पहारा। दिल्ली स्फोट प्रकरणी बुलडाण्याच्या शेगाव मंदिराची सुरक्षा वाढवली। मंदिर परिसरामध्ये कमांडो आणि अतिरिक्त सुरक्षा दल तैनात। दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळील स्फोट प्रकरणी 13 नोव्हेंबरपर्यंत पर्यटकांसाठी लाल किल्ल्यावर प्रवेश बंद। स्फोटामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। दिल्लीतील स्फोटानंतर महाराष्ट्र गोवा पत्रादेवी सीमेवर हाय अलर्ट। पोलिसांच्या वतीनं सीमेवरील वाहनांची देखील कसून तपासणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।